शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार विभागानं विभागनुसार समित्या स्थापन केल्यात। बँकांकडून 3 ते 7 जून पर्यंत माहिती भरून घेतली जाईल, तर 20 जून पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यांची तपासणी होणार आहे। निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमुक्ती मिळणार। राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ। यासाठी 36,585 कोटी रुपये लागणार। कर्जमाफी मंजुरीचा जी.आर शासनामार्फत प्रकाशित करण्यात आला असून अनुदानाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। मान्सूनचे आगमन 11 जून नंतरच। डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा अंदाज। मान्सून का खोळंबला हे समजणे कठीण। नैऋत्य मोसमी वाऱ्याचा मान्सूनला सध्या अनुकूल परिस्थिती नसल्याने राज्यामध्ये 11 जून नंतरच मान्सून होणार दाखल। यावर्षी दुष्काळाचा धोका। मान्सूनचा नवीन अंदाज जाहीर। यावर्षी जून ते सप्टेंबर या दरम्यान 90% पाऊस पडू शकतो। 10% कमी पाऊस पडल्यास निर्माण होते दुष्काळाची स्थिती। ठेवला तर सडतो, विकला तर भाव नाही। निसर्ग पिकू देईना आणि सरकार भाव देईना। बाजारामध्ये कांद्याला सध्या मिळत असलेल्या दरापेक्षा कांद्याचे उत्पादन खर्च अधिक असल्याने शेतकरी संकटात। लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा धक्का। 80 लाख महिलांचे पैसे येणे बंद। त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांची संख्या आहे 60 लाख, तर योजनेच्या निकषामध्ये न बसलेल्या महिलांची संख्या आहे 20 लाख। प्रोत्साहन योजनेच्या लाभासाठी यंदाचे कर्ज भरावे लागणार। सरकारचा शब्द उचल। 3 वर्षापैकी 2 वर्षे कर्ज भरण्याची अट। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये घेतलेले अल्पमुदतीचे कर्ज भरणे अनिवार्य केले आहे। ट्रिगर काढल्यामुळे पीक विमा भरपाईत तुटपुंजी मिळणार। सर्व भरपाईची रक्कम 1700 कोटींच्या आत राहण्याची शक्यता। या खरीप हंगामात सुद्धा सरकारने राज्यामध्ये जुनीच पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना कमी विमा मिळण्याची शक्यता। महाडीबीटीवर अर्जाचा पाऊस। सोयाबीन बियाणे वाटपामध्ये गोंधळाची चिन्हे। लक्षांकापेक्षा अनेक पटीने अर्ज। हजारो शेतकरी वंचित राहण्याची शक्यता। शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे। मान्सून पूर्व पावसाची राज्यात सर्वीकडे हजेरी। कोकण किनारपट्टीवर दमदार पाऊस। सांगली कोल्हापूरसह जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस। गेल्या काही दिवसापासून असह्य ऊन आणि प्रचंड उडाक्याचा सामना करत असलेल्या राज्यातील नागरिकांना आता मान्सून पूर्व पावसाने थोडा दिलासा दिला आहे। 100 रुपयामध्ये 6 किलो कांदा, ग्राहकांना दिलासा, उत्पादक मात्र संकटात। कांद्याचे दर गडगडले, उत्पादन खर्चही वसूल होईना। कांदा बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। राज्यातील हवामानात बदल। बहुतांश भागामध्ये 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही। कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र तसेच खानदेशमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असून काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता व्यक्त होत आहे। सिलेंडरचा जुगाड लागेना, त्यात नवीन गॅस कनेक्शनही मिळेना। टंचाईमुळे नवीन जोडण्या रखडल्या। गॅस पुरवठादार व कंपन्यांकडून साहित्य मिळत नसल्याचा परिणाम। पीक कर्जमाफीचे निकष स्पष्ट झाले असून जिल्हास्तरावर होणार छाननी। पीक कर्जमाफीच्या शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि फार्मर आयडी अनिवार्य। शेतकऱ्यांना दिलासा। पावसाचा तडाखा, केळींचे नुकसान। नागेझरी, दरेगाव परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। भाजीपाला पिकासह फळबाग पिकाला सुद्धा नुकसानीचा फटका। पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। मातीची सुपीकता, पीक फेरपालट आवश्यक। खरीपामध्ये उत्पादन वाढीसाठी तज्ज्ञांचे आवाहन। खरीप हंगाम आता तोंडावर आला असून एका जमिनीमध्ये एकाच प्रकारचे पीक वारंवार घेत राहिल्यास मातीची सुपीकता कमी होऊन उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। कांदा बियाण्याला 600 ते 1200 रुपयापर्यंत मिळत आहे दर स्थिर असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। खानदेशासह राज्यातील अनेक भागामध्ये खरीप हंगामामध्ये कांदा लागवडीची शेतकऱ्यांद्वारे जोरदार तयारी सुरू आहे। बियाणांची उगवण क्षमता कमी असल्यास तक्रार करा। कृषी विभागाचे आवाहन। कृषी निविष्ठा खरेदी करताना खबरदारी आवश्यक। पिकांच्या बियाणांची उगवण क्षमता घरी तपासल्याने होणारे समोरचे नुकसान टळू शकते।
खतांच्या विक्रीमध्ये अनियमितता, 10 कृषी केंद्रावर कारवाई, कृषी विभागाच्या पथकांनी केली होती तपासणी. अकोला जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी परवाने रद्द करण्यात आलेले 7 कृषी केंद्र. जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 800 कोटी रुपयांचा मिळणार लाभ. शासनाची कर्जमाफी योजना, 2 लाखावर शेतकऱ्यांना फायदा, प्रोत्साहन रक्कमही मिळणार. सातारा जिल्ह्यामध्ये 2.5 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचे मिळणार अनुदान. लिंकिंगवर बंदी, तरीही सक्ती केल्यास करा तक्रार. लिंकिंग विरोधामध्ये कृषी विभागाचे कारवाईचे आदेश. राज्यामध्ये अनुदानित खतांच्या विक्रीसोबतच सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैव खते व इतर औषधे शेतकऱ्यांना सक्तीने विक्री करण्याचा प्रकार वाढत आहे. ऑनलाईन पेमेंट नंतरही सिलेंडरची प्रतीक्षाच. 2 आठवडे पाहावी लागत आहे सिलेंडरची वाट. सध्या राज्यामध्ये सिलेंडरची टंचाई सुरू असल्याने बुकिंग केल्यानंतर 15 दिवस प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नाही. सोयाबीनच्या दरात 500 रुपयांची घसरण. सोयाबीन आयातीच्या हालचालींचा परिणाम. आखाती युद्धामुळे तेलबियांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने खुल्या बाजारामध्ये मागे सोयाबीनचे दर 7,000 रुपयांच्या वर पोहोचले होते. मात्र आता सोयाबीनची आयात झाल्याने दरामध्ये 500 रुपयांची घसरण झाली आहे. सावकारांनी कर्ज दिले तरच शेतकरी करू शकणार पेरणी. कारण कर्जमाफीच्या 2 लाखाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार. त्यामुळे आताच्या घडीला शेतकऱ्यांना बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी सावकारांच्या दारामध्ये जावे लागत आहे. सुखद, 2 लाख शेतकऱ्यांना यावेळी मिळणार 2300 कोटींची कर्जमाफी. योजनेच्या निकषाद्वारे लवकरच थकबाकीदार शेतकऱ्यांची पडताळणी होणार. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील सुमारे 2,33,872 शेतकऱ्यांना 2,33,872 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार. DBF पद्धतीने सोयाबीनची पेरणी प्रात्यक्षिक. यंदा मान्सूनवर एल निनोचे संकट असल्यामुळे पाऊस कमी पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पेरणी लागवड पद्धतीमध्ये बदल करणे महत्त्वाचे. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. 2 लाखाची मर्यादा, पण लाभ कोणाला? 4,85,876 शेतकरी खात्याकडे 5,059 कोटींचे आहे पीक कर्ज. परभणी जिल्ह्यातील अपडेट. पीक विमा योजनेमध्ये जुनी ट्रिगर व्यवस्था पुन्हा लागू करावी. आमदार कैलास पाटील यांचे मुख्यमंत्र्यांकडे मागणी. यावर्षी एल निनोचे संकट आणि दुष्काळाचे सावट असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. मान्सूनपूर्व पावसाने मारली दडी. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जूनचा पहिला आठवडा संपत आला असला तरी जिल्ह्यामध्ये कुठेही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकावर होणार कारवाई. मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले स्पष्ट इशारा. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार थोडाफार दिलासा. बी बियाणे खते व कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांद्वारे पैशाची आता जुळवाजुळव सुरू झाली आहे. कर्जमाफीची घोषणा, मात्र प्रशासनाकडे पात्र लाभार्थ्यांची यादीच नाही. शेतकरी संभ्रमात. कशी मिळेल अशाने कर्जमाफी. सध्या कर्जमाफीचा GR आला असला तरी प्रत्येक गावातील कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांची यादी यायची आहे. हळदीच्या सेलम बियाणालाच अधिक पसंती. यंदाच्या हंगामामध्ये सुरुवातीलाच हळदीला चांगला बाजारभाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे वळल्यामुळे हळद बियाणांच्या दरामध्ये कमालींची वाढ झाली आहे. शालेय साहित्याचे दर 15% वधारले. पालकांच्या किसाला बसणार झळ. बाजारपेठेमध्ये खरेदीचा लगबग सुरू झाली असून काही शाळांच्या स्टॉलमुळे पालकावर अतिरिक्त भूर्दंड बसणार. उष्णतेच्या तडाख्यात मिरची संकटात. 7,000 हेक्टरवरील लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता. जून महिना सुरू झाला असला तरी उन्हाची तीव्रता कमी होत नाही. त्यामुळे मिरची पीक संकटात सापडले आहे. हिंगोलीतील कृषी उत्पन्न बाजार समिती विदर्भाच्या हळदीने झाली जाम. 70% हळदीची आवक विदर्भातील असून सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीला सध्या 15 ते 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. आता अवघ्या 2,500 रुपयामध्ये तब्बल 25 वर्ष मोफत वीज मिळणार. 2,500 मध्ये सोलर स्मार्ट योजनेतून वीज बिलातून कायमची सुट्टी. बिलाचा खर्चही वाचणार. तीव्र उन्हाच्या झळासह भीषण पाणी टंचाईचे संकट. जिल्ह्यामध्ये टँकरची 70 पार. जून महिना उजळला तरी तापमानाचा पारा कमी होण्याचे नाव घेत नाही. सध्या 72 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. लायसन्स विसरले तर नो टेन्शन. डिजी लॉकर व यम परिवहन मदतीला. स्मार्टफोनमधील असणारे सर्व कागदपत्रे आता तपासणी दरम्यान पूर्णपणे वैध मानली जाणार आहे.
कोकडा रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्याने 2 एकरातील मिरची फेकली उपडून. सिल्लोड तालुक्यामध्ये पूर्व हंगाम मिरचीचे पीक उद्ध्वस्त, 8,000 रुपये देऊन पीक केले नष्ट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. बाजार सावंगी परिसरामध्ये उन्हाळी तुरींच्या लागवडी क्षेत्रात झाली वाढ. मे महिन्यामध्ये लागवड शेंगाला 7 ते 10 रुपयांचा दर. अनेक शेतकरी आता तूर पिकाची लागवड करत असून तुरींच्या शेंगा विक्रीतून चांगलाच नफा कमवत आहे. पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी आता बंधनकारक, 30 जूनपर्यंत मुदत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना समोरील हप्ते मिळवण्यासाठी आपली वार्षिक ई-केवायसी करून घ्यावी. एसटीच्या प्रवास सवलतींचे कार्ड काढणाऱ्या एजंटकडून लूट सुरूच. अनेक जिल्ह्यामध्ये 199 रुपयांच्या कार्डसाठी लाभार्थ्याकडून 250 रुपयांची वसुली होत आहे. एजंटच्या मनमानीने नागरिक हैराण. स्कूल बसचे दर 15% महागले. स्कूल बस संघटनेचा निर्णय. याच महिन्यापासून विद्यार्थ्यांच्या व पालकांना बसणार खिशाला कात्री. म्हणजे स्कूल बस भाडेवाढ या जून महिन्यापासूनच करण्यात आली आहे. खानदेशामध्ये केळी दर अस्थिरच. दररोज 365 ट्रक आवक होत असून प्रति क्विंटलला सर्वाधिक 2350 रुपयांचा दर मिळत आहे. मात्र अन्य राज्यातील केळींची आवक अल्प प्रमाणात होत आहे. सागरी उत्पादकांची विक्रमी निर्यात. देशाच्या परकीय चलनामध्ये 73,890 कोटी रुपयांची भर. जागतिक बाजारपेठेतील आव्हानांना तोंड देत भारताच्या सागरी उत्पादकांच्या निर्यातीने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये विक्रमी गाठला आहे. सोने 2680 व चांदीमध्ये 9,785 रुपयांनी घसरण. वाढीव सीमाशुल्काचा परिणाम. आजचे असणारे सोने व चांदीचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. व्यावसायिक सिलेंडर 42 रुपयांनी महागले. हॉटेल व कॅटरिंग महागणार. 5 महिन्यामध्ये झाली दुप्पट दरवाढ. देशभरामध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर दरामध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे. पेरणी कशी करायची? DAP गायब, युरियाचाही ठणठणाट. मागणी 19 टनांची तर उपलब्धता फक्त 25%. साठा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. सध्या जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीच्या योजनेचे अटी व शर्तीमुळे प्रत्येक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे कठीण. हापूस केशरच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ. 3 वर्षात 67,000हून अधिक मेट्रिक टन आंब्याची करण्यात आली निर्यात. महाराष्ट्रातील प्रसिद्ध हापूस आणि केसरी आंब्याला जागतिक बाजारपेठेमध्ये चांगलीच मागणी आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान. केळी बागांचे झाले मोठे नुकसान. मान्सूनपूर्व पावसाचा फटका. हाततोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोला जिल्ह्यातील अपडेट. राज्यात यंदा सरासरी 98% पाऊस पडणार. जून जुलैमध्ये ओट, पण दुष्काळ जाणवणार नाही. हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा अंदाज. विभागानुसार असा पडेल पाऊस. राज्यात यंदा सरासरी 98% पाऊस पडणार. जून जुलैमध्ये ओट, पण दुष्काळ जाणवणार नाही. हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांचा अंदाज. विभागानुसार असा पडेल पाऊस. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कोकणातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये झाली घट. अधिक पाऊस पडून सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी साठ्यामध्ये घट झाली आहे. 173 धरणांमध्ये फक्त 33.99% पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पुणे विभागामध्ये 200 टँकर सुरू. 1.5 लाख जनावरे व 3 लाख नागरिकांना टँकरद्वारे करण्यात येत आहे पाणी पुरवठा. 164 विहिरी व बोर वर्षांच्या
4 वर्षामध्ये पहिलीची पटसंख्या 1.37 लाखांनी घटली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील अवस्था. गेल्या 4 वर्षामध्ये तब्बल 1,37,606 इतकी विद्यार्थी पटसंख्या घटल्याचे समोर आले आहे. आता वादळी पावसाची चाहूल. 10 दिवसानंतर मान्सून येणार. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी. कृषी विभागाचा सल्ला. शाळाकाळी मुलींना मासिक दरमहा 3 दिवसाची सुट्टी मिळणार. केरळ सरकारचा ऐतिहासिक निर्णय. महिला आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. जागतिक व्यापार पुन्हा धोक्यात. होर्मुझमधून वाहतूक करण्यासाठी इराणची कडक नियमावली जाहीर. सामरभत्वाचा पंतप्रधान सूर्यघर योजनेला नवा विक्रम. आपल्या घरावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.